एक पद्धत वापरून खूप पटकन असं तूप काढलं. पण त्याआधी आज सकाळची सुरुवात झाली ओवीशी खेळून. ओवी आमच्या शेजारी राहते आणि पिल्लूला ओवी प्रचंड आवडते, त्यामुळे ते दोघींचं खूप छान जमतं पण. आणि ती तिची खूप एकदम असं मोठी बहीण असल्यासारखी काळजी वगैरे घेते. सो दोघींना एकमेकांचा सहवास तसा खूप आवडतो. त्याच्यानंतर पिल्लूनी झोक्यामध्ये तिच्या फ्रेंड्सला घेऊन अशी ती बसली होती आणि सगळ्यांनाच घेऊन बसायचा असा तिचा अट्टाहास चालला होता. त्यामुळे हे असं काही दृश्य झालं होतं घरामध्ये. दुपारी थोडा कामामधनं ब्रेक घेतला मॅडमला खायला घालायला. ॲक्च्युली माझा लंच ब्रेक जो आहे तो अर्धा माझं जेवण आणि अर्धा पिल्लूच्या जेवणामध्ये जातो. सो आज काय मॅडमचा खायचा फारसा मूड नव्हता, सो खूप काही नादी लावून झालं. दुसरीकडे आज भरलेली कारली करायचा बेत होता. या पद्धतीने तुम्ही ही कारलं करून बघा, अप्रतिम लागतं. ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर ऑफिसचं काम उरकलं आणि संध्याकाळच्या वेळेला माझं आठवड्याभराचं पेंडिंग काम होतं, जे म्हणजे खूप साय साठलेली होती, तर त्याचं मला तूप करायचं होतं. रिसेंटलीच मी ही इलेक्ट्रिक रवी ऑर्डर केली आहे. याच्या आधी मी मिक्सरमध्ये तूप काढायचे. अँड ट्रस्ट मी खूप छान प्रोडक्ट आहे. म्हणजे ओव्हरऑल तुमचा जो तूप किंवा लोणी काढायचा जो वेळ आहे तो खूप वाचतो. सो तुम्हीसुद्धा एकदा या मेथडने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये तुमचे रिझल्ट्स नक्की कळवा. सो त्याची लिंक हवी असेल किंवा त्याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर ओवी आली होती खेळायला. सो सनू आणि ओवीचं छान असं झोक्यावर टाईम स्पेंड करणं चालू होतं. आणि सनू वॉज लाईक मला झोका देऊ दे ओवीला, मला झोका देऊ दे. सो असं छान दोघींसोबत